पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये इमर्जन्सीमधल्या कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सगळ्यांनी मिळून ठराव केलाय। तर पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये प्रशासनाने 20 लाख रुपयांची मागणी केलेली होती आणि त्याआधी उपचार द्यायला नकार दिला होता। या सगळ्या दरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या चर्चेत आलेलं आहे। वेगवेगळी आंदोलनं होत आहेत आणि आता रुग्णालय प्रशासनाने एक बैठक घेतली आहे। या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेतली जाणार नाही असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे। विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सगळ्यांनी मिळून हा ठराव केल्याचं कळतंय। तर वैद्यकीय संचालकांनी सर्वसामान्यांना उद्देशून एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। आजपासून अनामत रक्कम घेतली जाणार नाही असा निर्णय आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतलाय। जो वाद उफाळून आलेला होता, जे प्रकरण समोर आलेलं होतं, त्यानंतर ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विश्वस्त आणि मॅनेजमेंट यांनी मिळून हा ठराव केलाय। तर हे पत्र नेमकं काय आहे, बैठकीमध्ये नेमका काय ठराव झालाय, त्याचे मुद्दे आपण बघतोय। कालचा दिवस रुग्णालयाच्या इतिहासामधील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा। आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता मोर्चेकऱ्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावरती चिल्लर फेकली। काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली। काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळं फासलं। हे सर्व बघून आमची मान शर्मेनं खाली गेली असं वैद्यकीय संचालकांनी या पत्रात लिहिलंय। हे बघून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावरती काय परिणाम झाला असेल देव जाणे। सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळाची काल बैठक झाली। लोक कशा पद्धतीने चुकीचे वागतायत किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चाललाय हे सोडून आम्ही आत्मचिंतन केलं। घटनेच्या मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणं हे चुकीचं चाललं, तरी सुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासतो आहोत। सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असं सांगितलं असं वैद्यकीय संचालक म्हणतात। दीनानाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा अनामत रक्कम घेतली जात नसेल। रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत असल्यामुळे अनामत रक्कम द्यायला सुरुवात झाली। इथून पुढे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय इमर्जन्सी मधल्या कुठल्याही पेशंटकडून अनामत रक्कम घेणार नाही असं पत्र लिहिण्यात आलेलं आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात आणखी एक धक्कादायक अशी माहिती समोर येते। मंगेशकर रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नाहीये आणि हे आता उघड झालेलं आहे। मंगेशकर हॉस्पिटलनं एका रुग्णाला चक्क पेपरवरती लिहून तसं दिलेलं आहे। सरकारी योजनांचा लाभच दिला जात नसेल तर सरकारी योजनांचा फायदा काय असा सवाल परशुराम हिंदू सेवा संघाने केलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणाच्या नंतर धर्मादाय आयुक्तालयातर्फे राज्यामधल्या धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना देण्यात आल्या। धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे हे निर्देश आहेत। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेला धर्मादाय रुग्ण योजनेची सर्व धर्मादाय रुग्णालयाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करा अशा या सूचना राज्यामधल्या सगळ्या रुग्णालयांना देण्यात आल्या। धर्मादाय रुग्णालयामधील आरक्षित खाटा या निर्धन आणि दुर्बल घटकांमधल्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सुद्धा देण्यात आला, सूचना देण्यात आल्या। तर हे नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी आता निर्देश दिलेले आहेत आणि प्रभावीपणे काटेकोरपणे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे।
धर्मादाय रुग्णालयांना कर सवलत असताना पैशांसाठी तगादा लावणं हे गैर आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही टीका केली आहे. महात्मा फुले आरोग्य योजना सुद्धा लागू करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. वास्तविक यांना सवलती अनेक आहेत. यांना कसलाही टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे. 10% फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे. महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाहीत. त्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी, तर अशा घटना घडणार नाही. आता मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग आम्ही कसा दोषी होणार? माझं म्हणणं आहे असं नाही. ती महिला आलेली होती, तिला नुसतं ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं? हा फार मोठे प्रश्न असतात. त्यांनी थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे. तर हॉस्पिटलने जो अहवाल दिलाय यावरती सुद्धा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सवाल विचारलेले आहेत. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलेलं आहे आणि यावेळेला रुग्णालयाच्या बाहेर चिल्लर सुद्धा फेकण्यात आली आहे. तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्याकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलंय. तर ही दृश्य आपण बघतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय आणि आज सुद्धा चिल्लर फेकण्यात आली. काल सुद्धा अशाच पद्धतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं शिवसेनेकडून. त्यावेळेला सुद्धा त्यांनी चिल्लर फेकली होती. दुसरीकडे मराठा संघटनांनी सुद्धा हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि सध्या घोषणाबाजी केली जाते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.